नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। गुढीपाडव्याचा सण आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये आज गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं। घोडबंदर रोड त्याचप्रमाणे वर्तकनगर परिसरामध्ये देखील शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्य शोभायात्रा आज ठाणे शहरातील तलावपाळी परिसरामध्ये आयोजित करण्यात आली होती। कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीने गेल्या 9 वर्षांपासून ठाणे शहरामध्ये अशा प्रकारच्या शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं। आज पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे, आमदार श्री संजय केळकर, महापौर सौ मीनाक्षी शिंदे, आमदार श्री रवींद्र फाटक, आमदार श्री निरंजन डावकरे, सभागृह नेते श्री नरेश भास्के यांच्यासह अनेक मान्यवर आजच्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते। महिलांचा मोठा सहभाग हे आजच्या या संपूर्ण शोभायात्रेचं वैशिष्ट्य होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। सामाजिक संदेश देणारे विविध प्रकारचे पथनाट्य यावेळेस साकारण्यात आले होते। त्याचप्रमाणे या शोभायात्रेच्या माध्यमातून पाणी वाचवा, बेटी बचाव, व्यसनमुक्ती, आरोग्याचे मंत्र या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात आले होते। एकंदरीतच ठाणे शहरामध्ये ही शोभायात्रा आता चांगलीच रुजली आहे। प्रचंड मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक पारंपरिक वेशामध्ये या संपूर्ण शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते। तेरी कहानी पग पग प्यारे जंगल 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 सूरज तारा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे जंगल 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 मजबूत भरोसा अपने सपनों पे कितने मुहूर्त मीठा से नवीन वर्षाचं स्वागत आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने सुरू असताना दुसरीकडे नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल ठाणे शहरातील तलावपाळी परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीने करण्यात आलं होतं। काल ठाणे शहरातील तलावपाळी परिसरामध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांनी या दीपोत्सवामध्ये सहभाग घेतला। या दीपोत्सवाच्या निमित्ताने तलावपाळी परिसरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस शास्त्रीय नृत्य त्याचप्रमाणे जिम्नॅस्टिक आदी कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमांना देखील ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला। राबोडी कोळीवाडा नागरी संघटनेच्या वतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। दीपोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे, शिवसेना उपनेते श्री अनंत तरे आणि माजी नगरसेवक श्री संजय तरे यांच्या पुढाकाराने भव्य दिव्य अशा स्वरूपाची रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात आली होती। या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिकांनी या दीपोत्सवामध्ये सहभाग घेतला। आपापल्या घरातून पणत्या आणून या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी दीप प्रज्वलन नागरिक करत असतानाचं चित्र बघायला मिळालं। गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना उपनेते श्री अनंत तरे आणि माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। यंदा देखील अतिशय उत्साहाने या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांचा विलक्षण सहभाग हे या संपूर्ण दीपोत्सवाचं एक आकर्षण होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। आम्ही आज गेली कित्येक वर्ष इकडे गुढीपाडवा पूर्वसंध्या घेतो, कारण पाडव्याला सगळ्यांचंच नवीन कामं असतात किंवा काय असतात, त्यामुळे सगळे आपापल्या कामात एक प्रकारचे व्यस्त असतात। त्यामुळे आम्ही पूर्वसंध्येलाच देवाच्या दारात दिवे लावतो आणि देवाला एक आराधना करतो की आमचं हे येणारं नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावो।
नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transact app. Transact zap, Transact app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transact app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. सिंपल इजी फास्ट है ये ट्रांजैक्ट जस्ट लाइक अ फिंगर स्नैप. ट्रांजैक्ट ऐप, ट्रांजैक्ट ऐप. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. संस्कार भारती या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत दिमाखामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. गुढीपाडव्यानिमित्त भव्य रांगोळीचं रेखाटन श्रीराम व्यायामशाळेच्या मैदानात करण्यात आलं आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 160व्या जयंती वर्षानिमित्त रांगोळीच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण घटनांचं रेखाटन या रांगोळीद्वारे करण्यात आलं आहे. रविवार दिनांक 26 मार्चपासून ही रांगोळी ठाणेकर नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आली होती. एकंदर 500 किलो रंग, 250 किलो रांगोळी आणि 40 कलाकारांनी ही 4000 चौरस फुटांची रांगोळी या ठिकाणी रेखाटली आहे. ठाणे शहरातील 3 हात नाका परिसरामध्ये गेल्या 9 महिन्यांपासून शिक्षणामधला एक क्रांतिकारी प्रयोग राबवण्यात येत आहे. सिग्नलवर जी मुलं भीक मागत असतात किंवा काही वस्तू विकत असतात, या सगळ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण प्रकल्प समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. गेल्या साधारणपणे 9 महिन्यांमध्ये या संपूर्ण प्रकल्पाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि अनेक विद्यार्थी या सिग्नल शाळेचे विद्यार्थी झाले. मात्र यामध्ये विविध वयोगटातले विद्यार्थी होते. 1ली ते 8वी अशी शाळा एकाच कंटेनरमध्ये भरत होती आणि त्यामुळे बऱ्याचदा अडचणींचा सामना संस्थेला करावा लागत होता. मात्र आणखी एका कंटेनरची गरज होती. महानगरपालिकेचं सहकार्य होतंच, परंतु काही खाजगी संस्थांनी देखील आता सहकार्याचा हात पुढे करायला सुरुवात केली. जोकरगम या कंपनीच्या माध्यमातून सिग्नल शाळेला आता आणखी एक कंटेनर प्राप्त झाला आहे. या कंटेनरच्या माध्यमातून जी मुलं थोडी जास्त वयाची आहेत त्यांना आता विविध प्रकारचं शिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे. आज महापौर सौ मीनाक्षी शिंदे, आयुक्त श्री संजीव जयस्वाल, ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री नरेश म्हस्के आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शाळेचं उद्घाटन करण्यात आलं. बॅरॉन मेल स्टुडिओचा लगसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ
बॅरॉनच्या 50% महासेलमध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ठाणे पूर्व परिसरामध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील अतिशय दिमाखात या ठिकाणी चैत्र नवरात्रोत्सवाचा हा संपूर्ण उत्सव सुरू झाला आहे. आज या ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. काल दुर्गा मातेची भव्य आगमन मिरवणूक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ठाणे शहरातील अनेक मान्यवर या संपूर्ण मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. 9 दिवस या ठिकाणी नवकुंडलात्मक सहस्त्रचंडी महायाग प्रधानाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे. 9 दिवसांच्या कालावधीमध्ये पारंपरिक गोंधळ, भारूड, शाहिरी कला, महाराष्ट्राची लोकधारा, माता की चौकी यासारख्या विविधतेने नटलेल्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निमित्ताने देवीचं दर्शन घ्यावं असं आवाहन पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.